मित्रांनो, आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांना एच-एस-आर-पी प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे कंपल्सरी होणार आहे. जर तुम्ही एच-एस-आर-पी नंबर प्लेट आपल्या गाडीला नाही लावली, तर तुम्हाला आर-टी-ओ नियमानुसार दंड भरावा लागू शकतो. जर तुमची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर 1/4/2019 म्हणजे 1 एप्रिल 2019 च्या आधीची असेल, तर तुम्हाला एच-एस-आर-पी नंबर प्लेट लावणं बंधनकारक आहे. आणि जर तुमची गाडी 1/4/2019 च्या नंतर घेतलेली असेल, तर तुम्हाला एच-एस-आर-पी नंबर प्लेट लावण्याची गरज नाही आहे. मित्रांनो, आपण आता आलो आहोत इथे ऑफिशियल वेबसाईटवर. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही तिथून क्लिक करून या वेबसाईटवर डायरेक्टली रिडायरेक्ट होऊ शकता. इथे तुम्हाला खाली एच-एस-आर-पी ऑनलाईन बुकिंग या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या जिल्ह्याचा आर-टी-ओ चूज करायचा आहे आणि सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर काही ऑप्शन आले आहे. इथे तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या गाडीचा नंबर, चेसिस नंबर, इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे. ही सर्व माहिती तुम्हाला गाडीच्या आर-सी-वर तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय विथ वाहन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता तुमच्यासमोर पूर्ण तुमच्या गाडीची माहिती आलेली आहे. जर तुमची गाडी टू व्हीलर असेल, तर तुम्हाला इथे सिलेक्ट व्हेइकल कॅटेगरीमध्ये येऊन तुम्हाला मोटरसायकल चूज करायचं आहे. नंतर तुम्हाला ते मालकाचे नाव एंटर करायचे आहे. मालकाचा ईमेल आयडी आणि मालकाचा पत्ता, जो त्यांच्या आधार कार्डवर ॲड्रेस आहे, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. मित्रांनो, सर्व माहिती आता व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक ओ-टी-पी तुमच्या नंबरवर गेला आहे. हा ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर तुम्हाला आता व्हेरिफाय करायचं आहे. मित्रांनो, आता तुमच्यासमोर ते 2 ऑप्शन ओपन झाले आहे. इथे अपॉइंटमेंट ॲट ॲप्लिकेशन सेंटर आणि दुसरं आहे होम फिटमेंट म्हणजे तुम्ही घरबसल्या सुद्धा या सुविधेचा लाभ घेऊ शकता. जर तुमच्या पिन कोडवर ही सुविधा अवेलेबल असेल, तर तुम्ही घरबसल्या ही एच-एस-आर-पी प्लेट बसवू शकता. तर आपण एकदा चेक करून घेऊया. मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा एरियाचा पिन कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला इथे चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करायचं आहे. इथे करंटली सर्व्हिस इज नॉट अवेलेबल इन दिस एरिया म्हणजे तुमच्या एरियामध्ये होम सर्व्हिस सध्या अवेलेबल नाही आहे. म्हणजे तुमच्या घरपोच ही सुविधा तुम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आता खालच्या ऑप्शनवर ॲप्लिकेशन सेंटर अपॉइंटमेंट तुम्हाला इथे चूज करायचं आहे. इथे तुमचं स्टेट आला आहे. तुम्हाला इथे तुमचं डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे आणि पिन कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला गो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे तुमच्या घराजवळ जे सेंटर आहे, तुम्ही ते क्लिक करून एकदा अपॉइंटमेंट अवेलेबल आहे की नाही ते चूज करू शकता. मित्रांनो, तुमच्या घराजवळील आता सेंटर चूज केल्यानंतर तुम्हाला ते कन्फर्म डीलर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला डेट दिसत आहे आणि तुम्हाला टू व्हीलरसाठी ₹531 खर्च येतो. इथे तुम्हाला डेट दिसत आहे. इथे तुम्ही कन्फर्म डीलरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे डेट चूज करण्याचा ऑप्शन आला आहे. इथे तुम्हाला रेड कलरमध्ये दिसत आहे म्हणजे इथे हॉलिडेजच्या डेट आहे. इथे जे फेंट कलरमध्ये नंबर दिसत आहे त्या डेटला अपॉइंटमेंट अवेलेबल नाही आहे. आणि जिथे तुम्हाला डार्क डेट दिसत आहे, इथे तुम्हाला अपॉइंटमेंट अवेलेबल आहे. तुम्हाला ते अपॉइंटमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानुसार तुम्हाला इथे टायमिंग चूज करायचं आहे. तुम्हाला कोणत्या टायमिंगवर तुम्हाला तिथे एच-एस-आर-पी प्लेट बसवायला जायचं आहे आणि तुम्हाला कन्फर्म आणि प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, संपूर्ण तुमच्यासमोर माहिती आलेली आहे. तुम्हाला आता पूर्ण माहिती बरोबर चेक करून घ्यायची आणि कन्फर्म आणि प्रोसीडवर बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला ₹531 पेमेंट ऑनलाईन करायचं आहे. आय एग्रीवर क्लिक करायचं आहे आणि पे ऑनलाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे मित्रांनो तुमच्यासमोर क्यूआर कोड स्कॅन करायचा ऑप्शन आला आहे. तुम्हाला इथे कन्फर्म आणि पे वरून तुम्हाला हा क्यूआर कोड जो आहे तो स्कॅन करायचा आहे. मित्रांनो, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आता तुमच्यासमोर एच-एस-आर-पीची अपॉइंटमेंट प्रिंट आली आहे. ही प्रिंट तुम्हाला ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी तुम्हाला सोबत न्यायची आहे. तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज पडणार नाही. सोबतच तुम्हाला तुमच्या गाडीची आर-सी सुद्धा सोबत घेऊन जायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची एच-एस-आर-पी अपॉइंटमेंट घेऊ शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.